राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरीच्या अर्थासहित वाचनामध्ये आज आपण चौथ्या अध्यायाचे वाचन करणार आहोत आणि अर्थही सांगणार आहोत. आजे श्रवणेंद्रिया पाहले, जे गीता निदान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरीचे. आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला. आता श्रवणेंद्रिय म्हणजे कान. कान हे ऐकण्याचे काम करतात, पण त्यांना सुकाळ. आजी श्रवणेंद्रिया पाहले म्हणजे श्रवणेंद्रियांनी काय पाहिले? येणे जे गीता निदान देखिले, आता स्वप्नची तुटकले साचा सरीचे. आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला, कारण गीतेसारखा गीता निधान देखिले, गीतेसारखा ठेवा पाहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तुराजो किरीटी परिसत असे अगोदरच ही विचाराची कथा आहे. वरी प्रतिपादन करणारा जगजेठी म्हणजे जगात श्रेष्ठ असणार भगवान श्रीकृष्ण असून त्यामध्ये परम भक्तराजू किरीटी म्हणजे त्यामध्ये या भक्तराज किरीटी हे ऐकत आहेत. सांगणारा भगवान श्रीकृष्ण आहे व ऐकणारा अर्जुन आहे. तै जैसा पंचमालापू सुगंधू म्हणजे ज्याप्रमाणे पंचम आलापू म्हणजे ज्याप्रमाणे पंचम स्वर सगळ्या स्वरामध्ये श्रेष्ठ आहे, वरचा स्वर आहे तो कानाला गोडही लागतो. पंचमालापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू किंवा सुवास व उत्तम रुची यांच्या गोड मिलापाचा योग, त्याप्रमाणे तैसा झाला विनोदू कथेचा. या कथेतील चर्चे, विनोद म्हणजे विनोद नाही तर चर्चेचा विषय झालेला आहे, म्हणजे मोठ्या बहरीचा जमला आहे. जय कैशी आगळे एक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का जपतपे श्रोत्या यांची फळाली. काय दैवाचा जोर आहे पहा, कारण या जोरामुळे ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची, किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आलेली आहे. आता इंद्रिय जात आगवे, ती श्रवणाचे घर रिकावे, मग संवाद सुख भोगावे गीताखे. आता इंद्रिय जात आघवे, आता एकूण एक इंद्रियांनी, आघवे म्हणजे संपूर्ण इंद्रिया, मन कान हे जे आहे अंतर सगळं एक ठिकाणी करायचं आहे. मनाला कुठं भटकू द्यायचं नाही. आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियाचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे. हा अति सो अति प्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे, जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते. हा अप्रासंगिक पाल्लाळ पुरेकर व कृष्ण व अर्जुन हे दोघे काही बोलत होते की ती हकीकत सांग असे श्रोते म्हणाले. श्रोते कोण? निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा आणि निवासी गावातील इतर मंडळी ऐकण्यासाठी आलेली होती. आता निवृत्तीनाथ म्हणाले, हे बाकीचं सर्व राहू दे, अर्जुन आणि श्रीकृष्ण हे जे काही बोलत होते ती कथा सांग. ते वेळी संजयो राया ते म्हणे, अर्जुन आदिष्ठला दैवगुणे, जे अतिप्रीती नारायणे बोलत वाचे. ज्ञानदेव सांगतात की त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला, खरोखरच भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला असे म्हटले पाहिजे, कारण अर्जुन अधिष्ठिला दैवगुणे, कारण प्रत्यक्षी श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहे, म्हणून अर्जुन भाग्यवान आहे. जे न संगेची पितया वसुदेवाशी, जे न संगेची माते देवकीशी,
जेन संगेची बंधू बळीभद्राशी ते गुह्य अर्जुनेशी बोलत बघा. आपला बाप वसुदेव याला जे काही सांगितले नाही आणि आपली आई देवकी हिला पण जे काही सांगितले नाही, आपला भाऊ बळीभद्र हा तर सतत बरोबर होता, त्यालाही जे सांगितले नाही ते रहस्य भगवान श्रीकृष्ण अर्जुनाजवळ बोलत आहेत. म्हणून त्याला अर्जुनो अधिष्ठिला दैवगुणे असे म्हटले आहे. देवी लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखे, या प्रेमाचे सुख आजे कृष्ण स्नेहाचे बिक या तेची आठी. देवी लक्ष्मी एवढी जवळ असणारी पण या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही. कृष्णाच्या प्रेमाचे फळ यालाच आज लाभत आहे, यालाच म्हणजे अर्जुनाला लाभत आहे. सनकादिकांची आशा वाढिनल्या होत्या, केरबहू असा परी त्याही येणे माने यशा येतीचे ना. सनकादिकांच्या म्हणजे परमात्म सुखाबद्दलच्या आशा खरोखरच खूपच बळावल्या होत्या, पण त्याही इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाहीत. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरूपण, कैसे पार्थेनी सर्वोत्तम पुण्य केले. त्या जगदीश्वराचे प्रेम येथे या अर्जुनावर अगदी निरूपण दिसत आहे. या पार्थाने म्हणजे अर्जुनाने कसे उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे. हो का जयाची प्रीती अमूर्ता हा आला व्यक्ती मज एकवंकी याची स्थिती आवडतू असे. पहा, त्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला. त्या अर्जुनाची देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते. एरवे हा योगिया न डळे, वेदार्थाशी नाकळे जेथ ध्यानाची डोळे पावतीना. नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदाच्या अर्थाला देखील कळत नाही, ध्यानाचीही जेथे नजर पोचत नाही, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप परी कवने माने सकृप झालाय. अशी जी आत्मस्थिती तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मूळचाच अचल आहे, पण या अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे. हा त्रैलोक्यपटाची घडी हा त्रैलोक्य रूप वस्त्राची घडी असून आकाराची आकाराच्या पैलथडी म्हणजे पलीकडच्या किनारा पलीकडच्या तीरावरचा आहे. पण या अर्जुनाच्या प्रेमाने कैसा याची आवडी आवरला असे. अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोपशीर झाला म्हणजे आटोक्यात आला. श्री भगवान वाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान्मन्वे प्राहो मुनिरीक्ष्वा कवी ब्रवीत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. मग देव म्हणे, अगा पंडुसुता हाची योगो आम्ही विवस्वता कथीला परिते वार्ता बहुता दिवसांची. मग देव म्हणाला, अरे अर्जुना, हाच निष्काम कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसांची आहे. मग तेने विवस्वते रवी ही योगस्थिती आगवी निरुपरी बरवी मनुप्रती. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनुला उत्तम प्रकारे सांगितली. म्हणून आपण अनुष्ठिले मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ऐशी परंपरा विस्तारिली आद्य हे गा. वैवस्वत मनुने याचे स्वतः आचरण केले आणि मग आपला मुलगा जो इक्ष्वाकू त्याला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा आद्य म्हणजे मुळापासून चालत आलेली आहे. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. हे परंतपा,
अर्थात शत्रुतापना अर्जुना. अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला, परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. मग आणिकही या युगाते राजर्षी झाले जाणते, परी तेथोनी आता सांप्रती निजे कोणी. मग आणखी या निष्काम कर्मयोगाला जाणणारे राजर्षी पुढे होऊन गेले, पण तेव्हापासून आता हल्ली हा निष्काम कर्मयोग कोणालाही ठाऊक नाही. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी या दोरीव, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. कारण प्राण्यांचा सगळा भर विषय वासनेवर पडला आहे व त्यांचा सगळा जीव काय तो या देहावर आहे, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. आव्हा आटलिया असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आत्मबोधाची आस्था बाळगणारी बुद्धी आड मार्गाला लागल्यामुळे लोकांना विषय सुख आत्यंतिक सुख वाटू लागले व देहाधिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला. एरवी तरी खवणे यांचा गावी म्हणजे जेथे वस्त्रविरहित लोक राहतात. एरवी तरी खवणे यांचा गावी, पाटा उभे काय करावी, सांगे जात्यांधारवी काय अथी. नाहीतर दिगंबरांच्या म्हणजे जे नागवे राहतात लोक, कपडे घालत नाही, निर्वस्त्र असतात. नाहीतर दिगंबराच्या गावी, अशा गावी उंची वस्त्रे काय करावायची आहेत. जन्मांधाला सूर्याचा काय उपयोग सांग बरे. का बहिरेयांच्या असतानी कवनगीता ते मानी, की कोलया चांदणी आवडी उपीचे. किंवा बहिऱ्याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार, किंवा कोल्ह्याच्या मनात चांदण्याबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय. पै चंद्रोदया आरवते, जयाचे डोळे फुटते असते, ते कावळी केवी चंद्रा ते ओळखते. चंद्राचा उदय होण्याच्या अगोदर ज्यांचे असलेले डोळे फुटतात, निरूप योगी होतात, ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार. तैसे वैराग्याची शिवण देखती, जे विवेकाची भाषणे नती, ते मूर्ख केवी पावती मज ईश्वरा ते. त्याप्रमाणे वैराग्य नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात ते ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी प्राप्ती कशी होईल बरे. कैसा नेनो मोहो वाढी नला, तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकी. हा मोह इतका कसा बरे वाढला कोण जाणे. त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. पुढे सांगतात, स एवायम मया तेद्य योगा प्रोक्ता पुरातना, भक्तोऽसि मे सखा चेती रहस्यम हे तदुत्तमम. तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला. कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता, सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. तोच हा योग अर्जुना मी तुला आज खरोखर सांगितला, याविषयी संशय ठेवू नकोस. हे जीवीचे निजगुज परे केवी राखो, तुझ जे पडियेशी तो मज म्हणून या. हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे, पण ती तुझ्यापासून कशी चोरून ठेवू, कारण तू माझा अगदी लाडका आहेस.
तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. अर्जुना, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्याची जीवन कळा आहेस. तू अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंचू जाओ. जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही. अर्जुना, तू निकट संबंधाचे ठिकाण आहेस. तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे. यावेळी तुझी फसवणूक कशी करावी. जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहो, तरी नावेक हे सहावे, गाजावज्यही न धरावे. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तरी क्षणभर ते बाजूला ठेवून या गडबडीचाही विचार मनात न आणता प्रथम तुझे अज्ञान घालून टाकले पाहिजे. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति. अर्जुन महाराज म्हणतात, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा, अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू. तेव्हा अर्जुन म्हणे, श्रीहरी माये आपुले याचा स्नेह करी, येथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी. तेव्हा अर्जुन म्हणाला, कृपानिधे श्रीकृष्णा, पहा बरे, आई आपल्या मुलावर ममता करते, यात नवलते काय. तो संसार श्रांताची सावली, अनाथ जीवाची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा. संसार तापाने थकलेल्यांची तू सावली आहेस, अनाथ जीवाची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्मास घातले आहे. देवा पांगुळ एखादे विजे तरी जन्मोनी झुजारू साहिजे. हे बोलू काय तुझे तुझची पुढा. देवा, आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्या मुलाचा त्रास तिला काढावा लागतो. तोच प्रकार येथे आहे. या तुझ्या गोष्टी तुझ्या समोर काय बोलाव्यात. आता पुसेन जे मी काही, तेथ निके चित्त देई. देवीची देवे कोपावे ना काही बोलाय का. आता मी जे काही विचारीन त्याकडे चांगले चित्त दे. त्याचप्रमाणे देवा, माझ्या या एका बोलाचा मुळीच राग धरू नकोस. तरे मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना. अनंता, पूर्वीची गोष्ट जी तू मला सांगितलीस ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. जे तो विवस्वतू म्हणजे काय, ऐशे हे वडूला ठाऊवे नाही. तरी तो आजी केवी पाही उपदेशला. पहा, तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा ठाऊक नाही, तर तू त्याला उपदेश केलाशे कसे बरे शक्य आहे. तो तरी ऐकिजे बहुता काळाचा, आणि तू तवा कृष्ण सापेचा म्हणून गाये. मातूचा विसंवादू म्हणजे विसंगत वाटते. तो तर फार पूर्वीच्या काळचा असे ऐकतो. तो म्हणजे कोण, विवस्वान म्हणू ऐकतो. आणि तू तर कृष्ण सापेचा आजच्या काळचा. म्हणून हे देवा, तुझे बोलणे विसंगत आहे. देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेनिजे. हे लटके केवी म्हणजे एकी हेळा. तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय करणार. तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे. परी हेची मातू आगवी, मी परीयेशी ऐशी सांगावी. जे तुवा जिरवी केवी पाही उपदेश केला. पण तू या सूर्याला उपदेश कसा केलास, हीच सगळी हकीकत मला पटेल अशी सांग. श्री भगवान उवाच
बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं व्यर्थः परंतप. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे परंतपा अर्थात शत्रुतापना अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत, ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. तवा श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वतू जय होता तै, आम्ही नसो ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझ. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, जेव्हा तू व्यवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो. अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे, तरे तू गाहे नेनसी पै जन्मे आम्हा तुम्हाशी, बहुती गेली परी तिये न स्मरसी आपुली तू. अर्जुना, तुला हे माहीत नाही की आतापर्यंत तुमचे व आमचे कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत, पण तुला त्या जन्मांची आठवण नाही. मी जेने जेने अवसरे जे जे होवने अवतरे, ते समस्तई स्मरे धनुर्धरा. ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन आम्ही अवतरलो, ते ते सगळे जन्म अर्जुना मला आठवतात. अजोपी सन्यवेआत्मा भूतानामी स्वरूपी सन्, प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योग मायेने प्रगट होत असतो. म्हणून हे आगवे मागील मज आठवे, मी अजूहीन ही परिसंभवी प्रकृती गे. म्हणून मला मागचे सगळे आठवते. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो. माझे अव्ययत्व तरी न नसे, परी होणे जाणे एक दिशे, ते प्रतिबिंबे मायावशे माझा चिठाई. माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही, पण जन्माला येणे व जाणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते, ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परे कर्माधीनू ऐसा आवडे, तीही भ्रांतिबुद्धी तरी घडे एरवी नाही. माझे स्वातंत्र्य तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते, ते भ्रांत बुद्धी असली तरच दिसते, एरवी दिसत नाही. के एकचे दिसे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे, एरवी काय वस्तू विचारी दुजे आहे. किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. म्हणजे आरशात पाहिले की आपला चेहरा आणि ती दुसरी दिसणारी वस्तू. एरवी तरी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे काय. तैसा अमूर्तची मी किरीटी, परे प्रकृती जय अधिष्ठी, तै साकारपणे नट नटी कार्या लागी. तसा अर्जुना मी निराकारच आहे, पण मायेचा जेव्हा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशाने नटतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. हे भारता म्हणजे भरतवंशी अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. जे धर्मजात आगवे, युगायुगी म्या रक्षावे, ऐसा योगू ओघू हा संभवे अद्यू असे. कारण की जेवढे म्हणून धर्म आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे, असा क्रम स्वभावतात चालत आलेला आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपण हे नाठवी,
जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मो हा. म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूस ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणत नाही. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. सज्जनांच्या उद्धारासाठी, पाप कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो. ते वेळे आपुल्याचे निकैवारे मी साकारू होऊनी अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाले. त्यावेळी स्वजनांच्या म्हणजे भक्तांच्या कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. अधर्माची अवधी तोडी दोषांची लेले फाडी सज्जनांकरवी गुडवी सुखाची उभवी. अधर्माची हद्द तोडून टाकतो, दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनाच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो. दैत्यांची कुळे नाशी कुळे ना दैत्य तर नाश त्यांच्या कुळा सगट नाश करतो. साधूंचा मानू घेवशी धर्माशी नीतीशी शेषभरी. दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळे तैयोगिया पाये दिवाळी निरंतर. मी विवेक दीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते. सत्सुखे विश्वकोंदे धर्मोचे जगे नांदे. भक्ता निगती दोंदे सात्विकाची. तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते. फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे म्हणजे पोटाला सुद्धा दोंद म्हणतात. सात्विकतेची दोंदे येतात. तै पापांचा अचळू फिटे पुण्याची पहाट फुटे. जय मूर्ती माझी प्रगटे पंडू कुमरा. ज्या वेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रगट होते त्या वेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्राप्त काळ होतो. ऐशे या काजा लागी अवतरे मी युगी युगी परी. हेची ओळखे जो जोगी तो विवेकी. अशा या कामाकरता मी प्रत्येक युगात अवतार घेतो. परंतु हेच तत्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी होय. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्वता जाणतो तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मला येऊन मिळतो. माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे. हे अविकार जो जाणे तो परममुक्त. मी अजत्व कायम ठेवून जन्मतो, क्रियाशून्य असूनही कर्मे करतो. हे माझे अलिप्तपण जो जाणतो तोच श्रेष्ठ प्रतीचा मुक्त होय. तो चालीला संगे न चढे देचा देहा नाकळे. मग पंचत्वी तव मिळे माझाच रूपी. तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकार वृत्तीने वागत नाही. देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच स्वरूपात येऊन मिळतो. वितराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता.
बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. पूर्वी सुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित म्हणजे राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळचे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ये रवे परापर न सूचिती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी नवचती क्रोधाचिया. एरवी आपल्या किंवा दुसऱ्याबद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात, जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत. सदा मियाची आथिले माझी सेवा जियाले, की आत्मबोधे तोषले वितरागजे. माझ्या भावनेने जे नेहमी संपन्न असतात, माझ्याच सेवेकरता ज्यांचे जिने असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयावरील प्रीती नष्ट झालेली असते, जे तपो तेजाची आराशी के एकायतन ज्ञानाची, जे पवित्रता तीर्थांशी तीर्थरूप, जे तपाच्या तेजांचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे, फार काय जे मूर्तिमंत तीर्थच असतात, ते मद्भावास जे आले, मी तेची ते होऊन ठेले, जे मज तया उरले पदर नाही. ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात, ते मीच होऊन राहतात, कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदाच उरत नाही. सांगय पितळेची गंधकाळिक, जय फिटली होय निषेक, तै सुवर्ण काही आणिक जोडू जाईजे. सांग बरे, कलंक व काळिमा हे दोन पितळेचे गुण जर पूर्णपणे नाहीसे झाले, तर मग आणखी सोने प्राप्त करून घेण्याची जरूर काय आहे. तैसे यमनियमे कडसले, जे तपोज्ञाने चोखाळले, मी तेची ते जाहले येथ संशयो कायसा. त्याचप्रमाणे यमनियमांच्या कसास जे उतरले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले, ते मद्रूप झाले, यात संशय कसला. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं, मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. हे पार्था, अर्थात पृथापुत्र अर्जुना, जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो, कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. एरवी तरी पाही, जे जैसे माझ्या ठाई भजती, तया मीही तैसाची भजे. दुसरे असे पहा की जे जशी माझी भक्ती करतात, त्यांच्यावर मी तसेच उलट त्याच प्रमाणात प्रेम करतो. देखे मनुष्यजात सकळ, हे स्वभावता भजनशीळ झाले, असे केवळ माझ्या चिठाई. हे पहा, जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. परे ज्ञाने विन नाशिले, जे बुद्धिभेदाशी आले, तेने चित्या कल्पिले अनेकत्व. पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे ते मी जो एक, त्या माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. म्हणून अभेदी भेदू देखते, यया नाम्या नामे ठेविती, देवी देवो म्हणती अचर्चा ते. म्हणून जेथे वास्तविक अभेद म्हणजे भेद शून्यता आहे, तेथे त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते भेद पाहतात. जो नामरहित आहे त्याला ते नाव देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही,
त्याला ते देव किंवा देवी म्हणतात. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम मती वशे संभ्रम विवंचिते. भेद बुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहमी वास्तविक सारखा आहे त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असे भेद पाडतात. कांक्षन्त कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रं हि मानुषी लोके सिद्धिर्भवति कर्मजा. या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर प्राप्त होते. मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे मानिली देवतांतरे उपाशिती. मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची विधीपूर्वक उपासना करतात. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो. अशा रीतीने जे जे त्यांच्या मनात असते ते ते सगळे त्यांना प्राप्त होते, पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू परंतप अर्जुना निश्चयाने समज. वाचून देते घेते आणि निभ्रांत नाही सम्यक येथ कर्माची फळ सूचक मनुष्यलोकी. एरवी चांगला विचार करून पाहिले तर फळ देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही. या मनुष्य लोकामध्ये फक्त कर्मच फल देणारे आहे. जैसे क्षेत्रीचे पेरिजे ते वाचून आनन निपजे का पाहिजे तेची देखीजे दर्पणाधारे. ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्या वाचून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही, किंवा आरशात जे पाहावे तेच त्यांना त्यात दिसते ना. तरी कडे या तळवटी जैसा पुलाची बोलू किरीटी पडी साधू हो निउठी निमित्त योगी. किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो, तैसा समजता या भजना मी साक्षी भूतूपये अर्जुना. येथ प्रतिफळे भावना आपुलाली. त्याप्रमाणे अर्जुना, या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णाचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टी रचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक अकर्ताच समज. आता याची परी जाणो 4 हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म विभागे. आता याप्रमाणे तू असे लक्षात घे की ब्राह्मणादी 4 वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागाच्या अनुरोधाने उत्पन्न केले आहे. जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचे नि व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली. ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वतः ओळखले तो कर्मबंधापासून मुक्त झाला. येथ एकची हे धनुष्यपाणी जरी झाले गा चौवर्णी ऐशी गुण कर्म कडसनी केली सहजे. कारण की निरनिराळे स्वभाव धर्म व गुण यांच्या धोरणाने त्या 4ही वर्णांच्या कर्मांची मी योजना केली आहे. म्हणून ऐके पार्था,
हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागी. अर्जुना, हे सर्व मनुष्य वस्तुता एकच खरे, परंतु 4 वर्णात त्यांची विभागणी झाली. याप्रमाणे ही निवड स्वभावतः गुणकर्मामुळे केलेली आहे. न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा इति माम योऽभिजानाति कर्मभिर्न सपद्यते. कर्माच्या फळाची मला स्पृहा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्वतः जाणतो त्यालाही कर्माचे बंधन होत नाही. हे मजची स्तव झाले, परिम्या नाही केले, ऐशी जेने जाणितले तो सुतरागा. म्हणून अर्जुना ऐक, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वतरं कृतं. पूर्वीच्या मुमुक्षूंनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्म केली आहेत, परंतु तूही पूर्वजाच्या नेहमीच केली जाणारी कर्मेच कर. पूर्वजाकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर. मागेल मुमुक्षू जे होते तीही ऐशिया जाणून माते कर्म केली समजते धनुर्धरा. अर्जुना, पूर्वी जे मुमुक्ष होऊन गेले त्यांनी मी असाच आहे हे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले. परिते बीजे जैशी दग्धली नुगवतीच पेरिली तैशी कर्मेची परी तया झाली मोक्ष हेतू. परंतु भाजलेले बी, दग्धली म्हणजे भाजलेली, परंतु भाजलेली बी जरी पेरले तरी उगत नाही. त्याप्रमाणे त्यांची ती कर्मे खरी, पण त्यांना कर्मबंधनातून सोडवायला तीच कारण झाली. येथ आणि कै एक अर्जुना, हे कर्मा कर्म विभांजना आपुले चाडे सज्ञाना योग्यो नव्हे. या बाबतीत अर्जुना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषाला देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि अज्ञात्वा मोक्षचे शुभात. कर्म कोणते व अकर्म कोणते या विषयासंबंधाने शहाण्या पुरुषांनाही भ्रम पडतो. जे जाणल्याने तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील ते कर्म मी तुला सांगतो. कर्म मनिपे ते कवन अथवा अकर्मा काय लक्षण ऐशे विचारिता विचक्षण गुंफो निठेले. कर्म कशाला म्हणावे अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता करता शहाणे सुद्धा घोटाळ्यात पडतात. जैसे का कुडे नाणे खऱ्याचे सारखेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाले. ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब नाण्यासारखेच असल्यामुळे सराफाच्याही नजरेला संशयात म्हणजे जाणणाऱ्याच्या नजरेला देखील संशयात घालतात. आता कुडे नाणे म्हणजे खोटे नाणे, खोटे म्हणजे आपल्या नकली नोटा. ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब खऱ्या नाण्यासारखे दिसते ते जाणणाऱ्याच्या डोळ्यालाही संशयात घालते. तैसे नैष्कर्म्यतेचे भ्रमे गिवसी जता ते कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते. तसे केवळ मनाच्या संकल्प मात्रे करून प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ज्यांना आहे ते ज्याला भ्रमाने नैष्कर्म असे समजतात ते वास्तविक कर्म असून कर्माच्या पाशात सापडतात. वाचोनी मूर्खाची गोठी कायशी
येत मोले गा क्रांतदर्शी, म्हणून आता तेची परियशी सांगेन तुझ. या बाबतीत चांगले चांगले दूरदर्शीही देखील मूढ बनतात. तेथे बिचाऱ्या मूर्खांची काय कथा, म्हणून आता तीच गोष्ट तुला सांगतो. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यांच विकर्मणाः, अकर्मणस्य बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माचे स्वरूप जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. तरी कर्म म्हणजे स्वभावे जेने विश्वाकारू संभवे, ते सम्यगाधी जाणावे लागे येथ. तर ज्याच्या योगाने स्वभावता म्हणजे आपोआप हे विश्व आकाराला येते तेच कर्म होय. या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्याने करून घेतले पाहिजे, म्हणजे प्रथमता करून घेतले पाहिजे. मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित उपयोगीशी. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदात सांगितले आहे, त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. पाठी जे निषिद्ध मनिपे, तेही बुजावे स्वरूपे, ये तुले काही न गुंपे अपेक्षेचे. त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे जरूर आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असता गुंतत नाही. कर्माने गुंतत नाही म्हणजे कर्माने बद्ध होत नाही. एरवी जग हे कर्माधीन, ऐशियाची व्याप्ती गण परिते असो ऐके चिन्ह प्राप्तांचे गा. एरवी हे सर्व कर्माच्या अधीन आहे असा याचा या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना ते असो. आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. कर्मण्य कर्मय पश्चात अकर्मणीच कर्मय, स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कर्म कृष्ण कर्म कृत. जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहिल आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल, तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे. जो सकळ कर्मी वर्तता देखै आपुले, नैष्कर्मिता कर्मसंगे निराशता फळाची या. सर्व कर्माचे आचरण करीत असता आपण खरोखर कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्माबरोबर त्यांच्या फळाची आशा धरत नाही, आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, ऐशिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला अशी. आणि कर्तव्य करणाऱ्याला जगात दुसरेपणाने काहीच नसते, अशा नैष्कर्मतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो. तरी क्रियाकलापो आगवा, आचरतो दिसे बरवा, तरी तो इही चिन्ही जाणावा ज्ञानी आगा. तरी जो सर्व कर्म समुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो, तोच्या लक्षणावरून ज्ञानी आहे असे जाणावे. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो, तो जरी सहज आपण पाण्यात आहो असे पाहत असतो, तरी त्याला निसंशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहो, पाण्यात नाही. अथवा नावे हणजोरिगे, तो थडीयेचे रूख जाता देखे विगे, तेची साचो कारे जो पाहू लागे, तव रूख म्हणे अचळ. अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते, पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत, नाव मात्र पुढे जात असते असे तो म्हणतो. तैसे कर्म कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाने, मग आपण या जो जाणे नैष्कर्मो ऐसा.
त्याप्रमाणे सर्व कर्माचे आचरण तो करीत असतो, पण ते कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहो हे तो जाणतो. आणि उदो वास्तूचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. आणि सूर्य उदय आणि सूर्य असतो या एका प्रमाणावरून तो चाललेला असतो, पण वास्तविक तो चालत नाही. त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. तो मनुष्यासारखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते, पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले आहे, बुडाले असे होत नाही. त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो, पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व नसते. इथे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. त्याने विश्व पाहिले नसतानाही ते पाहिल्यासारखेच आहे. काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत. एकेची ठाई बैसला, परे सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व झाला अंगीची तो. एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला, तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो असे समज. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः, ज्ञानाग्नि दग्ध कर्मानं तमाहु पंडितम बुधा. ज्याची सर्व शास्त्र संमत कर्मे कामना रहित व संकल्प रहित असतात, तसे ज्याची सर्व कर्मे ज्ञान रूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. ज्या पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षकही संचरेना. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर कंटाळा नसतो, पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करत नाही. आणि हे कर्म मी करीन अथवा दरिले सिद्धीने न येणे संकल्पे, हे जयाचे मन विटाळेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभलेले मी पुरे करीन या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळलेले कर्म शेके, तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतू. ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रय, कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति स. जो मनुष्य सर्व कर्मामध्ये आणि त्यांच्या फळामध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही. जो शरीरी उदासो, फळ भोगी निरासो, नित्यता उल्लासो होणी असे, तो शरीराविषयी उदास असतो, फळाचा उपभोग घेण्याविषयी तो निरीच्छ असतो व नेहमी आनंद स्वरूप होऊन राहिलेला असतो. जो संतोषाचा गाभारा, आत्मबोधाची ओगरा, पुरे न मनेची धनुर्धरा आरोग्यता. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जीवित असता आत्मबोधाच्या पक्वानाला पुरे असे कधीच म्हणत नाही. निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह,
शारीरम केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. ज्याने अंतःकरण व इंद्रियासह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोग सामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधी कर्म करीत असूनही कर्म करीत राहूनही पापी होत नाही. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर समसिद्धावसिद्ध्यौ च कृत्वापि न निबध्यते. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख दुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार गेलेला असतो, म्हणजे पुढे गेलेला असतो, पलीकडे गेलेला असतो, असा सिद्धित्व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असूनही त्याने बांधला जात नाही. कैशी अधिकाधिक आवडी घेत मा सुखाची गोडी, सांडून आशा कुरुंडी अहम भावेशी. अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन टाकून नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो. म्हणून अवसरे जे जे पावे की तेनेच तो सुखावे, जया पुले आणि परावे दोन्ही नाही. म्हणून वेळेवर जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो, त्याला आपले व परकी ही दोन्ही नाहीत. तो दिठी जे पाहे ते आपणच होऊन जाये, आणि ते आहे तोची झाला. तो दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो, आणि जे ऐकतो तेच तो झालेला असतो. चरणे हन चाले, मुखे जे जे बोले, ऐशे चेष्टाचात ते तुले आपणची जो. पायाने जे चालतो, तोंडाने जे काही बोलतो, तात्पर्य याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच स्वतः झालेला असतो. हे असो विश्वपायी, जयाशी आपण पे वाचोनी नाही, आता कवन ते कर्म काही बाधी तया ते. हे असो पाय, हे विश्वच ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही, आता त्याला कर्म ते कसले व बाधा ती काय करणार. हा मत्सरू जेथ उपजे ते तुले नुरेची जया तुझे, तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी. ज्या द्वैतापासून हा मत्सर उत्पन्न होतो, ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नाही, तो निर्मत्सर आहे, हे काय शब्दाने बोलून दाखवले पाहिजे. म्हणून सर्वापरी मुक्तो तो सकर्मोचे कर्म रहितो, सगुण परी गुणातीतू येत भ्रांती नाही. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, कर्म करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे, यात संशय नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस, यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. तो देह संगीतरी असे परी चैतन्यासारिका दिसे, पाहता परब्रह्माची कसे उचोखाळू भला. तो देहधारी तर असतोच, पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते. ऐसाही परी कौतुके, जरी कर्मे करी यज्ञाधिके, तरी ती लया जाती निश्चके तयाचाची ठाई. असे असून देखील केवळ लीलेने त्याने जरी यज्ञाधिक कर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. अकाळींची अभ्रे जैशी
उर्मी विन आकाशी हारपती पैशी उदयली शांती. आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात. तैशी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी ती ऐक्य भावे ऐक्याती पावतीची गा. त्याप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानाचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. म्हणजे काय होतं, त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती लय पावतात. ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर्ब्रह्म्याग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्तुवा आदी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे. तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया ही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळ सुद्धा ब्रह्मच आहे. जे हे हवन में होता का ये यज्ञ हा भोगता ऐशिया बुद्धीशी नाही भिन्नता म्हणोनिया. कारण हे यज्ञरूपी कर्म व तो करणारा मी किंवा या यज्ञामध्ये अमुक हा भोगता अशी बुद्धीची भिन्नता त्याच्या ठिकाणी असत नाही. म्हणून वरच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे सर्व कर्म त्याच्या ठिकाणी लय पावतात. जे इष्ट यज्ञ जावे ते हवीर मंत्रादी आगवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी. जे जे इष्ट यज्ञ करतो त्यातील होम द्रव्य मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असलेला पुरुष अविनाश बुद्धीने ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीने पाहतो. म्हणून ब्रह्मतेची कर्म आयशे बोधाले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. म्हणून कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या प्रतीतीला आले त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय. आता अवेयुकू कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासन जी आणले योगाग्नीचे. आता ज्यांचे अविचार रूप बालपण गेलेले आहे म्हणजे ज्यांना विवेक रूप तारुण्य प्राप्त झालेले आहे, ज्यांनी विरक्तीशी लग्न लावले आहे आणि मग ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे. दैवमेवा परे यज्ञम योगिना पर्युपासते ब्रह्माग्नाव परे यज्ञं यज्ञे नैवोपजुवती. दुसरे काही योगी देवपूजा रूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्म परमात्मा रूपी अग्नीत अभेद दर्शन रूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. जे यजनशील हरणेशी जी अविद्या हविली मनीषी गुरुवाक्य होताशी हवन केले. जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरुवाक्य रूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केलेले आहे, तेही योगाग्निकी यजिजे तो दैव यज्ञो म्हणिजे जेने आत्मसुख कामिजे पंडू कुमरा. ते योग रूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास देव यज्ञ असे म्हणतात. अर्जुना, तेथे त्यांनी आत्मसुखाचीच इच्छा धरलेली असते. दैवास्तव देहाचे पाळण
ऐसा निश्चय परिपूर्ण जो चिंतिना देह भरण तो महायोगी. देहाची जोपासना प्रारब्ध वशात होत आहे असा ज्यांचा पूर्ण विश्वास असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही. तो या दैव यज्ञ रूप योगाने महायोगी झालेला असतो असे समज. आता उधारी सांगिनानिक जे ब्रह्माग्नी साग्निक तयाचे यज्ञची यज्ञ देख उपाशी जे. दुसरा प्रकार आता तुला सांगतो ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. स्तोत्रादिनिंद्रियान्य संयमाग्नेषु जुह्वते शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्नेषु जुह्वते. दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियाचे संयमरूप अग्नीत हवन करतात व इतर योगी शब्द इत्यादी सर्व इंद्रियाचे इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी. धारणा ध्यान समाधी रूप संयम हेच कोणी अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूल बंधाधिक 3 बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रिय रूपी पवित्र द्रव्याने यज्ञ करतात. एका वैराग्य रवी बिबळे तव संयती विहार केले जेता पाव्रत झाले इंद्रियानळ. दुसरे कित्येक वैराग्य रूपी सूर्य उगवल्यावर संयम रूप कुंडाची हवन संयम रूप कुंडाची रचना करतात व मग त्याच कुंडात इंद्रिय रूप अग्नी प्रगट होतो. ते विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकाराची इंधने पळीपली तेथ आशा धुमे सांडिली 5ही कुंडे. त्या इंद्रिय रूप अग्नीतून वैराग्य रूपी ज्वाळा निघते तेव्हा काम क्रोधादी विकाराची लाकडे पिटू लागतात. त्यावेळी आहावनी अधिक अग्नी असलेल्या इंद्रिय रूपी 5 कुंडातून आशारूप धूर नाहीसा होतो. मग वाक्य विधीच्या निरवडी विषयावते उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. मग वेदात सांगितलेल्या विधी वाक्याच्या कुशलतेने इंद्रिय रूप अग्नी असलेल्या कुंडात विषय रूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. सर्वानिंद्रिय कर्माणी प्राण कर्माणीच्या परी आत्मसंयम योगाग्नो जुह्वती ज्ञानदीपिते. अन्य योगी इंद्रियाच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योग रूपी अग्नी त्यात हवन करतात. ये या परी पार्था दोषू क्षाळिले सर्वथा अनिकी हृदयारणी मंथा विवेकू केला. अर्जुना वर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषाचे क्षालन करतात दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात. तो उपशमे निहटिला धैर्यवरे दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे. तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने दाबून गुरुपदेश रूपी जोर लावून ओढतात. आयशे समरसे मंथन केले तेथ झडकरे काजा आले जेवण झाले ज्ञानाग्नीचे. याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो. तो हा की ज्ञानाग्नी प्रकट होतो. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमो तो निवर्तोनी गेला धुमो. मग प्रगटला सूक्ष्म विस्फुलिंगो. प्रथम वृद्धी सिद्धीचा मोह हाच कोणी धूर तो नाहीसा होतो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळुवारले आहे ते होते.
यमदमांनी आयते वाळवून ठेवलेले मोकळे मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवून घालतात. तेने साधू कोपने ज्वाळा समृद्धा, मग वासनांतराच्या समिदा स्नेही नानाविधा जाळीलिया. त्या पेटवनाच्या साह्याने ज्वाला प्रदीप्त होतात. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममता रूपी तुपासह जळतात. तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माच्या आहुती, ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिजलिया. तेथे दीक्षित म्हणजे यज्ञ करता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त झालेल्या ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती देतो. पाठी प्राण क्रियेची सुश्रुवे निशी, पूर्णाहुती पडली हुताशी, तेथ अवभूत समरसी सहजे झाले. नंतर प्राणक्रियेच्या श्रुवेने ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण आहुती दिल्यावर त्यावेळी ऐक्यबोध होऊन अवभृत स्नान त्याला सहजच होते. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे भूतशेष, तुझी पुरोडाशू देख घेतला ती. संयमाग्नीत म्हणजे इंद्रियाधिक होमद्रव्याचे हवन करून यज्ञाशेष जे शिल्लक राहते त्याला पुरोडाश म्हणतात. तो शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाशू मग तो सेवन करतात. एक आयशिया ही यजनी, मुक्तते झाले त्रिभुवनी, या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक. अशा या यज्ञाने कित्येक जण आजपर्यंत या त्रिभुवनात मुक्त होऊन गेलेले आहेत, तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञाय योग यज्ञास्तथा परी, स्वाध्याय ज्ञान यज्ञाश यतया संसित व्रता. काही मनुष्य द्रव्य विषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योग रूप यज्ञ करणारे असतात. अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे कितीही यतनशील मनुष्य स्वाध्याय रूप ज्ञान यज्ञ करणारे असतात. एक द्रव्य यज्ञ मणिपती, एक तप सामग्रिया निपजविते, एक योग यागू याती जे सांगितले. त्यापैकी काहींना द्रव्य यज्ञ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपरूप सामुग्रीने उत्पन्न होतात. कित्येक योग यज्ञ म्हणून सांगितले आहेत. एकी शब्दी शब्दू यजिजे, तो वाग्यज्ञो म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञान यज्ञो. कित्येकात शब्दांनी शब्दाचे हवन करतात, त्यास वाग्यज्ञ असे म्हणतात. ज्यात ज्ञानाने ज्ञेय म्हणजे जाणण्याची वस्तू तर काय आहे, ब्रह्म आहे. ज्यात ज्ञानाने ज्ञेय जाणता येते तो ज्ञान यज्ञ होय. हे अर्जुना सकळ कुवाडे, जे अनुष्ठिता ते साकडे, परी जितेंद्रियाशी चगडे योग्यता विषय. अर्जुना हे सर्व यज्ञ कठीण आहेत, कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकले आहेत त्यांना ते करण्याची योग्यता येऊन त्याचे आचरण घडते. ते प्रवीणतेत भले आणि योग समृद्धी आतिले, म्हणून आपण पातीही केले आत्मावन. ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योग समृद्धीने संपन्न असतात, म्हणून ते आपले हवन आपल्यातच करतात. म्हणजे काय, आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात. आपाने जुवते प्राणम प्राणे पानम तथा परी, प्राणापान गते रुद्वा प्राणायाम परायणा. काही योगी जन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, तसे दुसरे कोणी प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात.
मग आपानाग्नीचे निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योग्य. मग कोणी अभ्यासाने अपान रूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याने हवन करतात. पहा, एका अपानु प्राणी अर्पिते एक दोहितेही निरुंदिती ते प्राणायामी मणिपती पंडू कुमरा. कित्येक अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात. दुसरे कित्येक प्राण व आपण या दोहीचा निरोध करतात. त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात. अपारे नियता आहारा प्राणान प्राणेषु जुवते सर्व्यप्यते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायाम विषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करतात. हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारे पापाचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत. एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमी प्राणी प्राणू संभ्रमे हवन करीती. किती वज्रासनाच्या मूळबंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणांच्या ठिकाणी हवन करतात. म्हणजे काय? प्राणानेच प्राणाचा लय करतात. आयशे मोक्षकाम सकळ समस्त हे यजनशीळ जी यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. याप्रमाणे हे सगळे यज्ञ करते मोक्षाची इच्छा करणारे असतात. त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणाचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. जया अविद्या जात जाळता जे उरले निज स्वभावता जिथ अग्नी आणि होता उरीची ना. त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे सहजच बाकी राहते तेथे स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी अग्नी व यज्ञ करता हा भेद उरतच नाही. जेथ यजित दयाचा कामुपुरे यज्ञीचे विधान सरे मागुती जेथो निवुसरे क्रिया जात. जेथे स्वरूप ज्ञानाच्या ठिकाणी यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुरतात व यज्ञक्रिया संपते व जेथून क्रिया मार्ग मागे परतून नाहीशा होतात. विचार जेथन रिगे हेतू जेथन निगे जे द्वैत दोष संगे संपीचिना. जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैत दोषाचे संपर्काने लिप्त होत नाहीत. यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम नायम लोकोस्ते यज्ञस्य कुतन्यः कुरु सत्तम. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात व यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य लोक सुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक कसा सुखदायक होईल. ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते शिविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मा मंत्रे. जे अनादि सिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते ज्ञानरूपी ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे उपभोगतात. ऐशे शेषामृते झाले की अमर्त्या भावा आले म्हणून ब्रह्म ते झाले अनायासे. याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमर स्थितीला प्राप्त होतात म्हणून ते सहजच ब्रह्म पावतात. ये रा विरक्तीची माळ न घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडीची जे योग या गुण करीतीची जन्मले सांगते. जन्माला येऊन ज्यांना संसार रूप अग्नीची सेवा घडत नाही व योग व यज्ञ यांच्या हातून मुळीच होत नाही
त्या इतर लोकांना विरक्ती माळ कशी घालील. जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुसची काही, म्हणून असू ही गुठी पायी पड्डू कुमरा. ज्यांचे ऐक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस. म्हणून अर्जुना, ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विदितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिय आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत असे समज. अशा प्रकारे तत्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधापासून सर्वस्वी मुक्त होशील. ऐशे बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ का याग, ते विस्तारून वेदेची चांग म्हणितले आते. असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत. परे तेने विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे, ये तुलेने कर्मबंधू स्वभावी पावेल ना. परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे. तात्पर्य समज की मागे सांगितलेले यज्ञाधिक सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात. एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची प्राप्ती होणार नाही. श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतपा, शत्रुतापना पार्था अर्थात पृथापुत्र अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्चावत सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. अर्जुना, वेदुजयाचे मूळ जे क्रिया विशेषे स्थळ, जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख. अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे म्हणजे ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे व ज्यापासून अपूर्व असे स्वर्ग सुखाचे फल प्राप्त होते, ते द्रव्यादी यागुकीर होती. परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती, जैशी तारा तेज संपत्ती दीन करा पाशी. ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण ताऱ्यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही. देखे परमात्म सुख निदान, साधावया योगीजन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्रे. पहा, परमात्म स्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धी रूप डोळ्यामध्ये घालण्याला विसंबत नाहीत. जे धावत्या कर्माची लानी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेल्या धनी साधनाची. जे चालू कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातील ज्ञानाची खाण आहे, म्हणजे आत्मसुखासाठी आपण जे करतो. जे भुकेले आहेत त्यांना साधनांची जे तृप्ती आहे. जेथ प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिय विसरले विषय सांगू. ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ती पांगुळ होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयाचा विसर पडतो, मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिशे. मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामध्ये ज्ञेय प्रत्यक्ष सापडते. ते थवा राज्याचा पांगू फिटे, विवेकाचा ये सोसू तुटे, जेथन पाहता सहज भेटे आपण पे. ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते,
विवेकाचा हावरेपणा खुंटतो आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. हे अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे जर मनात आणशील तर या संता सर्वस्वे करून तू भजावे. जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तू स्वाधीन करे सुबटा ओळगोनी. कारण ते ज्ञानाचे घर आहेत, त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. अर्जुना, तू सेवा करून तो आपल्या स्वाधीन करून घे. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. एवढ्या करता शरीराने मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची चाकरी करावी. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगते पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. मग आपले जे इच्छित असेल ते त्यास विचारले असता ते सांगतात. त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञान संपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळत नाही. या ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं व्यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यात्मन्यथो मयी. हे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे पांडवा अर्थात पंडुपुत्र अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सचिदानंद घन परमात्म्यात पाहशील. जयाचे वाके उजिवडे झाले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकू होय. त्यांच्या उपदेश रूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते. ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषेही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. त्यावेळी आपल्या सहित सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर पाशील. ऐशे ज्ञान प्रकाशे पाहिल तय मोहांधकारू जाईल जय गुरु कृपा होईल पार्थागा. अरे पार्था, ज्यावेळी श्री गुरुची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल. अपिचेदशी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतमाः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. जरी तू इतर सर्व पाप्याहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. जरे कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊनी असजी. तू पापांचे आगर, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा म्हणजे मनाच्या घोटाळ्याच्या डोंगर जरी असलास तरी ज्ञान शक्तीचे निपाडे हे आगवेची गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी ये. तरी ज्ञान शक्तीच्या पुढे बाबा हे सगळे काहीच नाही असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे. देखे विश्वभ्रमायसा जो अमूर्ताचा कडवसा जो जयाची प्रकाशा पुरे जना पहा. निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही म्हणजे विश्वाचा निराश करणे
याची ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही, तया कायशे हे मन मुळू, हे बोलताचे अते किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू तुझे जगी. त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत, पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे. वास्तविक पाहता याच्यासारखे सामर्थ्य या जगात दुसरे काही नाही. यथै धांशी समिद्योग्निर भस्मसात कुरुतेर्जुन, ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माची राख रांगोळी करतो. सांगे भुवनत्रयाचे काजळे, जे गगना माझे उधवले, ते प्रळयीचे वाहटुळे काय प्रपुरे. तिन्ही लोकांची राख आकाशात उडून देणारी जी प्रळय काळाची वावटळ, तिच्या पुढे ढग काय टिकणार आहेत सांग बरे. के पवनाचे ने कोपे, पाणीयेचे ने जो पळिपे, तो प्रळया नळू दडपे, तृणे काष्टे काही. अथवा वाऱ्याच्या शोभाने जो प्रळय काळाचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो, तो गवत व काष्टे यांनी दबेल काय. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदते. या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. म्हणून असो हे न घडे, ते विचारिताचे असंगडे, पुढते ज्ञानाचे निपाडे, पवित्र न दिसे. असो म्हणून असे घडणे अशक्य आहे. नुसत्या विचारानेच हे अशक्य आहे असे दिसते. एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. हेत ज्ञान हे उत्तम होये, आणि काही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा. इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे ज्ञाना इतके उत्तम दुसरे कोठे आहे. या महातेजाचे निकषे, जरे चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसे आकाशे. या सूर्याच्या कसोटीला लावून पाहिले असता त्याचे प्रतिबिंब तर तेजस्वी आहे असे आढळेल, किंवा आकाशाला कवळू जाता जर कवळता येईल. ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमारा. अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही आढळेल, तरच अर्जुना या ज्ञानाला उपमा सापडेल. म्हणून भोवती परी पाहता पुढते निर्धारिता, ही ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी. म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला तरीही व पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्या ठिकाणीच आहे. जैशी अमृताची चवी निवडिजे, तरी अमृताची सारिकी म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेशीच. आता यासाठी माऊलींनी असा दृष्टांत दिला आहे. म्हणतात अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता, म्हणजे हे बघायला गेले तर ती कशासारखी आहे तिला दुसरी उपमाच देता येत नाही, ती अमृतासारखीच आहे. असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते त्याप्रमाणे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे. आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे, तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलत असा. आता यापेक्षा ज्ञानाच्या माहितीविषयी जास्त काय बोलावी, म्हणजे केवळ जास्त बोलणे म्हणजे वेळ फुकट घालवणे होय. म्हणून अर्जुना यावर
यावर अर्जुन म्हणाला, महाराज आपण जे बोलत आहात ते खरेच आहे, परे तेची ज्ञान केवी जाणावे, ऐशे अर्जुने जो वपुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार, तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले. मग म्हणतसे किरीटे, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची भेटी उपाऊ तुझो. मग तो म्हणाला, अर्जुना ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो, आता या गोष्टीकडे नीट चित्त दे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेनाधिगच्छति. जितेंद्रिय, साधन तत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळतो, आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तत्काळ भगवत प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो. तरे आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. तर आत्मसुखाच्या गोडीमुळे जो सर्व विषयांना विटलेला असतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना मान कसा तो मुळीच नसतो, जो मनाशी चाडण सांगे, जो प्रकृतीचे केले निघे, जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला, जो कशाची इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतीकडून होणारी कर्मे म्हणजे त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो, त्या तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. त्या ज्ञानात निर्भळ शांतीची वस्ती असते. ते ज्ञान त्याला शोधित येऊन हटकून पोचते. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. ते ज्ञान अंतःकरणात स्थिर बनते आणि मग शांतीचा अंकुर फुटतो. पुढे आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो. मग जेवती वास पाहिजे, तेवते शांतीच देखिजे, तेथ आप परुनी निजे निर्धारिता. मग ज्या बाजूला पाहिल त्या बाजूला त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पहिले तीर कोठे आहे ते विचार करूनही त्याला समजत नाही. ऐसा हा उत्तरोत्तरो ज्ञानविजाचा विस्तारू, सांगता अशी अपारू परी असो आता. अशा ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे, पण ते राहू दे. अज्ञश्चा श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख. ऐके जया प्राण्याचे ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाची जी आले म्हणू काही वरी मरण चांग. ऐक, ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही त्याच्या जिन्याला काय म्हणावे, त्यापेक्षा मरण बरे. शून्य जैसे का गृह, का चैतन्य विन देह, तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन. असे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ असतो, त्याप्रमाणे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत आहे. अथवा ज्ञान कीर आपुन हे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने निरंतर बाळगली, तरी त्याला ज्ञान प्राप्तीची काहीतरी आशा आहे. वाचोनी ज्ञानाची गोठी कायशे, परी ते आस्था येईन धरे मानसी, तरी तो संशय रूप होताशी पडिला जाण. एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला,
पण जो त्याच्याबद्दल मनात आस्थाही बाळगत नाही तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. जे अमृतही परी नावडे ऐशे सावियाची अरोचको जय पडे तै मरण आले असे पुढे जाणू की अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्या वेळेस स्वभावता येते त्यावेळी मरण ओढवले आहे असे उघड समजावे. तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेशीच माझे जो संशयी अंगीकारिजे येत भ्रांती नाही. त्याप्रमाणे जो विषय सुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो तो संशयाने घेरला जातो यात संशय नाही. मग संशय जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐहिक परत्रा मुकला सुखाशी गा. अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला असे समज. कारण तो इह परलोकातील इह म्हणजे इथलं आणि परलोकातल्या सुखाला आचवला म्हणजे तो मुकला. जया काळ जरू अंगी बाणे तो शीतोष्णे जैशी नेणे आगी आणि चांदीने सरसे जिमाने. ज्याला विषम जोर झाला म्हणजे थंडी ताप आला विषम जोर झालेला असतो त्याला शीत न उष्ण काही कळत नाही. तो अग्नी आणि चांदणी ही दोन्ही सारखीच मानतो. तैसे साचा आणि लटिके विरुद्धाने निके संशयितोन ओळखे हिताहित. त्याप्रमाणे खरे व खोटे प्रतिकूल व अनुकूल हित व अहित ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाही. हा रात्री दिवसोपाही जैसा जात्यंदा ठावा नाही तैसे संशय असता काही मना नये पा. ही रात्र आणि हा दिवस असे जन्मांध माणसाला ज्याप्रमाणे ठाऊक सुद्धा नसते त्याला दिवस काय रात्र काय सारखेच असते त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. म्हणून संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणियांशी. म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. वाघूर म्हणजे जाळ हरण वगैरे शिकारी करता पकडतात त्याला ही वाघूरच आहे. येणे कारणे तो आते जावा आधी हाची एको जिनावा जो ज्ञानी ज्ञानाची अभावा माझी असे. एवढ्या करता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथे जो असतो त्या ह्या एकट्याला पहिल्याने जिंकावे. जे अज्ञानाचे गडद पडे तै हा बहु मनी वाडे म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा. जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. हृदये हाचे न समाये बुद्धी ते गिवसुनी ठाये तेथ संशयात्मक होये लोकत्रय. हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यामुळे त्यावेळी तिन्ही लोक संशय रूप होऊन जातात. योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतन कर्माणी निबध्नन्ति धनंजय. हे धनंजय म्हणजे अर्जुना ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला आहे अशा अंतकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके अंगवे जरी होती होय बरवे ज्ञान खड्ग. एवढं जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल तरी तेने ज्ञान शस्त्रे तिकडे निकळू हा निवडे मग निशेष खता फिटे मानसीचा. तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो
मग मनावरील सर्व मळ निशेष नाहीसा होतो. तस्मात ज्ञान संभूतम हृष्टम ज्ञानाशिनात्मना चित्वैनम संशयम योगम आतिष्ठोतिष्ठ भारत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या त्या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक रूपी तलवारीने खड्गाने नाश करून समत्व रूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा. या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करून हृदय असता संशयाशी. एवढ्या करता अर्जुना अंतःकरणात असलेल्या सर्व संशयाचा नाश करून लवकर उठ पाहू. ऐसे सर्वज्ञाचा बापो जो श्रीकृष्ण ज्ञानदीपो तो म्हणतसे सकृपो ऐके राया. संजय म्हणाला. ऐके राया म्हणजे ते राजाला म्हणतो. काय काय म्हणाला संजय? राजा धृतराष्ट्र ऐक, सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो भगवान श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणाने याप्रमाणे अर्जुनास बोलला. तव या पूर्वापर बोलाचा विचारुनी कुमरू पंडूचा कैसा प्रश्न अवसरीचा करिता होईल. पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न करेल. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणिपेल पुढा. ती संगतवार कथा, ती अर्थाची खान, ती रसांचा उत्कर्ष पुढे सांगण्यात येईल. जयाच्या बर्वेपणी की जे 8 रसांची ओवाळणी, जो सज्जनाची आयनी विसावा जगी. ज्याच्या चांगलेपणावरून 8ही रस म्हणजे 9 रसापैकी शांत रसाशिवाय इतर 8 रस ओवाळून टाकावेत. जो या जगात सज्जनाच्या बुद्धीचे विश्रांती स्थान आहे, तो शांतूची अभिनवेल. ते परिसा मराठे बोल, जे समुद्राहुनी खोल अर्थ भरित. जे शांत रसच ज्यात अपूर्वतेने प्रगटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर आहेत, ते मराठी बोल ऐका. जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशात लोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. बघा माऊली काय म्हणतात. सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसते तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते. त्याप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे असे अनुभवास येईल. ना तरी कामित याच्या इच्छा फळे कल्पवृक्षो जैसा, बोलू व्यापको होय तैसा. तरी अवधान द्यावे. अथवा इच्छा करणाऱ्यांच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळे देतो, त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत म्हणून नीट लक्ष द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञो जाणते स्वभावे. तरी निके चित्त द्यावे ही विनंती माझी. पण हे राहू द्या, जास्त काय सांगावे. जे सर्वज्ञ आहेत त्यांना आपोआपच समजते, तरी नीट लक्ष द्यावे हीच माझी विनंती आहे. तेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिशे बोलती. जैशी लावण्य गुण कुळवती आणि पवित्रता. ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूप गुण आणि कुल यांनी युक्त आणि शिवाय पतिव्रता असावी, त्याप्रमाणे या बोलण्याच्या मर्यादेत शांतीला म्हणजे शांत रसाला अलंकाराची जोड दिलेली असेल. आधीच साखर आवडे, त्याची जरी ओखदे जोडे. तरी शेवावी नाका कोडे नावा नावा. आधीच साखर प्रिय आणि त्यात जर ती औषध म्हणून मिळाली तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन का न करावे. सहजे मळया निळू मंदू सुगंधू
तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेच जोडे नादू. जरी दैवगत्या मलय पर्वतावरील वारा स्वभावताच मंद व सुगंधित असतो, त्यातच जर त्याला अमृतासारखी गोडी प्राप्त झाली व दैवयोगाने त्याच्या ठिकाणी सुस्वर उत्पन्न होईल, तरी स्पर्शे सर्वांग निभवी, स्वादे जिवे ते नाचवी, टीव्हीचे काना करवी म्हणवी बापू माझा. तर तो आपल्या स्पर्शाने शरीर शांत करीत, आपल्या गोडीने जिभेला नाचवील, त्याप्रमाणे कानाकडून वाहवा म्हणवील, त्याचप्रमाणे कानाकडून वाहवा म्हणवील. तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रवणाशी होय पारणे, आणि संसार दुःख मुळवणे विकृती विने. तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एकतर कानाचे पारणे फिटेल, आणि दुसरे अनायासे संसार दुःखाचे समूळ उच्चाटन होईल. जरी मंत्रेची वैरी मिरे, तरी वाया का बांधावी कटारी, रोग जाये दुधे साखरे, तरी निंब का पियावा. जर मंत्र योगाने शत्रूस ठार मारता येईल, तर उगीच कट्यार कमरेस का बांधून ठेवावी. जर दुधाने व साखरेने रोग नाहीसा होईल, तर मग कडुनिंबाचा रस पिण्याचे कारणच काय. तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता, येत मोक्षू असे आयता. श्रवणाची माझी त्याप्रमाणे मनाला न मारता, इंद्रियांना दुःख न देता, येथे ऐकण्यानेच आयता मोक्ष मिळणार आहे. म्हणून आथिल्या राणुका, गीतार्थू हा निका, ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्ती दासू. म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इथे श्रीमद भगवद्गीता उपनिषदस्तु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञान कर्म संन्यास योगो नाम चतुर्थोऽध्यायः. श्री सच्चिदानंदार्पण पुंडलीकवरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण.